नमस्कार सगळ्यांना. मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हे सगळं दृश्य आहे ते लोणावळ्याचं आता तुम्हाला दिसतं आहे. आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली 2-3 महिन्यापूर्वीचा आहे. जूनमध्ये आम्ही याला चाललेलो, गुजरातला चाललेलो, बडोद्याला. तर तेव्हा आम्ही लोणावळ्यात थांबून हे सगळं शूटिंग केलेलं होतं. आमची ट्रेन होती ती मुंबईवरनं होती. का तर मी माझ्या आईवडिलांबरोबर आणि ती माझ्या आईचा सगळा ग्रुप आहे त्यांच्याबरोबर गुजरातला जाणार आहे फिरायला. सो आम्ही तेव्हा तिथं काढलं. हा ट्रेनमधला आहे. धैर्य पप्पा इकडून तिकडे धैर्य नुसता करत होता. आता आम्ही पोचलो आहे गुजरातमध्ये आणि एक प्रेक्षणीय स्थळ बघायला तिथे चाललेलो आहोत. तिथे एक तलाव आहे. तिथं सुंदर अशी भगवान शंकरांची मूर्ती आहे. ती आता तुम्हाला इथून दिसतच असेल, पण मी पुढून जवळूनही दाखवणार आहे तुम्हाला. सी दिस किती. आणि त्यांनी इतकी स्वच्छता तिकडे ठेवलेली आहे ना, स्वच्छता आणि वातावरण पण तिथलं छान होतं. फक्त पाऊस नव्हता त्यावेळेस तिथं पडत होता आणि खूप गरमी होती त्यावेळेस. हा सगळा परिसर मी आता तुम्हाला दाखवत आहे. आणि इथली स्वच्छता एक खूप सुंदर अशी गोष्ट होती, जी आजूबाजूला तुम्ही बघतच असाल. एवढा मोठा तलाव आहे तरी त्याच्यामध्ये निर्माल्य, कचरा वगैरे असं काहीही नाही आहे. आणि मला ती गोष्ट सगळ्यात जास्त इथली आवडली. आणि गुजरातमध्ये सगळीकडेच अशी स्वच्छता होती. हे मेन बडोद्यात स्थित आहे तलाव हा. आणि हे पोईचाला आता आम्ही आलेलो आहोत. पोईचा एक ठिकाण आहे गुजरातमध्ये, वडोद्याच्या जवळ. आणि हा सगळा परिसर तुम्ही बघत आहात तो स्वामीनारायण मंदिराचा आहे. तिथे स्पेशली अशी जागा त्यांनी बऱ्याच एकरांमध्ये केलेली आहे. आता किती एकर आहे ती जागा मला माहीत नाही, पण असे छोटे छोटे मंदिर वगैरे बरेच आहेत. आणि बऱ्याच देवीदेवतांचे जवळजवळ सगळेच देवीदेवता त्यांनी या मंदिरामध्ये कव्हर केलेले आहेत. पण ही जागा खूप सुंदर, खूप 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 सुंदर आहे. ही आमची दुसरी ट्रिप आहे इथली वडोद्याची. आणि आम्ही हे दुसऱ्यांदा इथे स्वामीनारायण मंदिरमध्ये व्हिजिट करतो आहोत. पण तरी पण इथली स्वच्छता आणि इथला परिसर आम्हाला इतका मोहतो ना की बस. आणि यासमोरच, या स्वामीनारायण मंदिराच्या समोरच जगातलं एकमेव असं कुबेर भंडारी म्हणून मंदिर आहे. कुबेराचं मंदिर आहे ते. तिथली मान्यता अशी आहे ना की त्या मंदिराची, की ते जिथं अमावस्येला जर आलं ना आपण त्या मंदिरामध्ये, तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही असं म्हणण्यात येतं. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलेलो त्यावेळेस आम्ही अमावस्येला आलेलो होतो, पण आता आम्हाला हे शक्य नव्हतं. आणि आता हे किरण आणि धैर्य आम्ही सगळेजण हे मंदिर बघण्यामध्ये व्यस्त आहोत. पण छान वाटत होतं, शांत, इतकं शांती वाटत होती ना तिथं की बस रे बस. आता हे छोटी छोटी मंदिरं अशी त्यांनी बनवलेली आहेत प्रत्येक देवाची. आणि इतकी पूजा अर्चा आहे. आता हे जे आहे ते नर्मदा नदीचं पाणी त्यांनी सोडलेलं आहे सगळीकडे. अशी छोटे छोटे गायमुखं त्यांनी केलेली आहेत आणि लोक तिथे आंघोळ करतात. असं त्या लोकांचं मान्यता आहे की ह्याच्यामध्ये आंघोळ केली की नर्मदा परिक्रमेमध्ये आंघोळ केल्यासारखं असं वाटतं. असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही आता धैर्याला तिथं आंघोळीला पाठवलेलं होतं. पुढे त्याचा व्हिडिओ आहेच धैर्याचा. ही 108 गायमुखं आहेत. हा धैर्याचा व्हिडिओ आहे. धैर्याला आम्ही शूट करत होते. नर्मदे हर, नर्मदे इकडून चाल ह्याच्यावरनं. नर्मदे हर, नर्मदे हर. ही संध्याकाळच्या वेळेला स्वामीनारायण मंदिरामध्ये एक झाकी निघते. झाकी म्हणजे आपण एक रथयात्रा छोटीशी म्हणू शकतो आपण याला, ज्याच्यामध्ये सगळ्यात पुढे असे तोफ असते, मग हत्ती असतो, मग वेगवेगळे रथ असतात देवाचे. आता ह्याच्यावरती स्वामीनारायण महाराजांचं एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे या हत्तीवरती. मग पुढेही अशी एक छोटीशी झाकी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे हे पाहण्यासारखं असतं. म्हणजे जर तुम्ही इथे येणार असाल ना तर संध्याकाळपर्यंत थांबा, का तर हे सगळं बघण्यासारखं असतं. आणि हा हत्ती पुढे जाऊन त्यांची काय म्हणतो आपण आरती करतो देवाची. आणि हत्ती स्वतः ती आरती करतो. त्यामुळे ते लहान मुलांना, वृद्ध व्यक्तींना, सगळ्यांना असं बघण्यासारखे. आणि इथे एवढी छान सोय आहे ना या सगळ्या परिसरामध्ये. म्हणजे आम्ही जिथे जिथे गेलो ना तिथे वयस्कर लोकांसाठी त्यांनी व्हीलचेअर्स ठेवलेल्या होत्या. छोटे छोटे आपण जे बग्गी म्हणतो आपण तशा ठेवलेल्या होत्या. आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया तुम्हाला चार्जेस नाही. फक्त काही असेल ते डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागतं फक्त.
आणि आता इथे आरती चालू झाली आहे स्वामीनारायण महाराजांची. संध्याकाळच्या वेळेला आधी हे पंडित लोक आरती करतात आणि मग मेन आणि तिथे हत्ती आरती करतो. मी तुम्हाला सांगत होते ना, जे कुबेर भंडारी मंदिर आहे हे त्या नदीच्या पलीकडे आहे. आता थोड्या वेळातच आपल्याला दिसेल. हे स्वामीनारायण मंदिराचं मेन गेट आहे, जिथून आपण आतमध्ये जातो. आता आपण थोड्या वेळात कुबेर भंडारीचं बघूया मंदिर. हे कुबेर भंडारी मंदिर आहे. खूप छान आणि खूप स्वच्छ वातावरण आहे इथे. पूर्ण शांती तर विचारूच नका. आता आम्ही पोचलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. आणि इथे सुद्धा वयस्कर लोकांसाठी त्यांनी एक अशी इलेक्ट्रिक ऑटो जी असते ती ठेवलेली आहे. हा सगळा वरचा परिसर आहे जिथून आम्ही खाली बघत होतो नर्मदा नदी. त्यावेळेस पाऊस नव्हता, त्याच्यामुळे एवढं पाणी नव्हतं त्या नदीला, पण खूप सुंदर वातावरण होतं. आणि पाऊस नव्हता त्याच्यामुळे आम्हाला इतर गोष्टी फिरू शकलो आम्ही तिथे. आणि आम्ही पॅकेज घेतलेलं होतं सगळ्या जणांचं, 15-20 जणांचं, त्यामुळे आम्हाला स्वस्त पडलं. आता हे माझ्या मावशींबरोबर मी मजा करतो आहे. ही माझी मम्मी आहे. चलो वीडियो निकालेंगे. स्टार्ट. धीरे 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 एकदम धीरे. होएगा. नाही. हॅलो, या नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच संपवते. आपण नेक्स्ट पार्ट बघूया ह्याच्यानंतर.